भाग 4. मीरेचा जन्म. आता माधवी गोपीच मीरा म्हणून जन्म घेते कलियुगामध्ये. राजस्थानमध्ये पुष्कर जवळ जे मेडता गाव आहे तिथे मीरेचा जन्म झाला. तिथले राजा जे राव दुदाजी होते, त्यांचं सर्वस्व सर्व राज्य होतं तिकडे. त्यांना 5 मुलं होती, अगदी 5 पांडवांप्रमाणे. पहिलं मूल होतं विरमदेव, दुसरं रायमल, तिसरा होता रतनसिंग, चौथा होता रायसल आणि 5वा होता पंचायन. यातला मधला जो रतनसिंग होता त्याचं लग्न झालीबाईशी झालं होतं. इतर 4 मुलांना मुलंबाळं होती, पण रतनसिंग आणि झालीबाईलाच मुलं नव्हती. आणि त्यामुळे पुष्कर तीर्थक्षेत्र जे आहे, ॲक्च्युली पुष्कर हे तीर्थगुरू आहे, प्रयागराज हे तीर्थराज आहे. तर तीर्थगुरू म्हणून पुष्कर या ठिकाणी जाऊन त्यांनी खूप जपजाप्य तप केलं आणि त्याच्या प्रसादार्थ त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झालं. तीच ही मीराबाई. स्वामी राम सुखदासजी जे परमपवित्र संत होते, आपल्याला ठाऊक असेल, गीता प्रेस गोरखपूरचे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेत. साधक संजीवनी हा गीतेवरचा भाष्यग्रंथही त्यांचाच आहे. ते महान पुरुष, सत्पुरुष एका सत्संगामध्ये म्हणतायत की मी कितीतरी दिव्य आत्म्यांना पाहतोय जे जन्म घेण्यासाठी लालायित आहेत, त्यांना जन्म घ्यायचा आहे पृथ्वी तलावर. मग त्या सत्संगात कोणी त्यांना विचारलं, मग हे आत्मे का बरं नाही जन्म घेत? ते म्हणाले, स्वामी राम सुखदासजी म्हणाले, त्यांना तसे पवित्र आईवडील मिळत नाही आहेत. जे शुद्ध आचरणाचे आईवडील आहेत त्यांच्याच पोटी हे चांगले आत्मे जन्म घेतात. पहा बरं, किती शिकण्यासारखं आहे. पहा, हे रतनसिंग आणि झालीबाई यांनी आपल्याला अपत्य व्हावं यासाठी केवढं जपजाप्य तप केलं, शुद्ध आचरण ठेवलं. आणि अशाच परमपवित्र घराण्यामध्ये पवित्र आईवडिलांच्या पोटी अशी तेजस्वी मुलं येतात. तेव्हाच मीराबाईसारखं रत्न तिच्या पोटी आलं, झालीबाईच्या. राव दुदाजी जे मागे सांगितलं, ज्यांना ही 5 मुलं होती, ते फार मोठे भक्त होते. खरं तर ते राष्ट्रप्रेमी होते, संपूर्ण राज्याचे अधिकारी होते. अनेक गावं त्यांच्या अंकित होती. मोठे राष्ट्रप्रेमी तर होतेच होते, पण ते मोठे भक्तही होते, धर्मात्मा होते. अनेक संतांची निवास व्यवस्था ते करून ठेवायचे. अनेक खोल्या, अनेक सुव्यवस्था त्यांनी निर्माण केल्या होत्या. पुष्कर आपल्या जवळच आहे, तिथे अनेक तीर्थयात्री येत असतात आणि ते हळूहळू मेडत्याला पण येतात. त्यामुळे तिथे राहण्याची उत्तम व्यवस्था असली पाहिजे, सत्संगाकरता त्यांना एक पवित्र स्थान पाहिजे, या दृष्टीने त्यांनी ती व्यवस्था करून ठेवली होती. आणि त्या कारणाने अनेक संतांचा सहवास राव दुदाजींना झाला होता. दररोजच 10-50 संत त्यांच्या आश्रयाला असायचे. अहर्निश 12ही महिने अनेक संतांचा मुक्काम मेडताच्या संत निवासमध्ये असायचा. एकदा भागवतावर गाढ अभ्यास असणारे एक संत त्या राव दुदाजींच्या या निवासात आले. त्यांचा तिथे मुक्काम होता. ते होते रघुनाथ भट्ट यांचे आश्रित, म्हणजे त्यांचे शिष्य. आता हे रघुनाथ भट्ट म्हणजे कोण? चैतन्य महाप्रभू जे गदाधर प्रभूंकडून भागवत ऐकायचे ना, तर ते भागवत जे आहे, ती पोथी त्यांनी रघुनाथ भट्टांना दिली होती. तर चैतन्य महाप्रभूंचे रघुनाथ भट्ट हे शिष्य होते आणि त्यांचे शिष्य प्रशिष्यांपैकी हे जे कोणी आत्ता आले होते यांच्याकडे, ते त्यांच्याच परंपरेतले होते. तर जे संत आले होते ते कृपापात्र होते रघुनाथ भट्टांचे.
आता रावदुदाजींनी तात्काळ ओळखलं की हे फार म्हणजे विद्वान ब्राह्मण आहेत आणि भागवताचा चांगला अभ्यास, गाढा अभ्यास आहे त्यांना. तर त्यांनी त्यांना अत्यंत आदराने ठेवून तर घेतलंच होतं, पण त्यांना अत्यंत कळवळीची विनंती केली होती की आपण तर भागवतकार आहात, तर सप्ताहाचं भागवत नको आपल्याला, आपण भागवत ऐकवा आम्हाला, सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा सखोल कथा, जितकेही महिने लागतील त्याची चिंताच करू नका. निवासाची, अन्नप्रसादाची, भोजनाची, सोयींची व्यवस्था सर्व होऊन जाईल, पण तुम्ही जे आम्हाला ऐकवाल ते आम्हाला परम श्रवणीय असेल. महालात तुमची कथा करू आपण. ठीक आहे, त्यांनी मान्य केलं. कथा तर करायचीच होती, सत्संग तर करायचाच होता. राजपरिवारातले सर्व लोक कथेला बसायचे. ही कथा 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना नाही, 10 महिने चालली. ज्या दिवशी मीराबाईंचा समाचार कळला की त्या झालीबाई गर्भारशी आहेत, त्या दिवसापासून मीराबाई पृथ्वी तलावर येईपर्यंत ही कथा चालली. संपूर्ण गर्भावस्थेत मीराबाईंना ती कथा श्रवण झाली. विक्रम संवत 1561 अश्विन पौर्णिमा कोजागिरीला ही कथाही पूर्ण झाली. सगळं व्यवस्थित ब्राह्मण भोजन झालं, भंडारा झाला आणि सगळं झाल्यानंतर मीरेचा जन्म झाला कोजागिरी पौर्णिमेला. संत सहवास्त होता. अनेक संत, अनेक सज्जन मंडळी उपस्थित होते तिकडे, हजारोंच्या संख्येने. अनेक ज्योतिषी, अनेक विद्वान उपस्थित होते. लगेच ज्योतिषांनी फल सांगितलं की या काळात आलेली, तुमच्या घरात जन्मलेली ही मुलगी सामान्य नाही. तुमच्या घरी भक्ती सूर्याचा उदय झालाय. उगवत्या सूर्याला मिहीर म्हणतात. तर रावदुदाजींनी आपल्या या नातीचं नाव मिहिरा ठेवलं. भक्तिरूपी सूर्य मिहिरेच्या रूपात आला. सर्वांना अतिशय आनंद झाला आणि त्या मिहिरेचा अपभ्रंश होऊन मीरा असं नाव पडलं. वृद्ध ज्योतिषाचार्य आले होते. रावदुदाजींनी अत्यंत कौतुकाने त्यांना विचारायला सुरुवात केली, जरा सांगा ना, भविष्य सांगा, हिचं कथन करा भविष्य. वृद्ध आचार्यांनी पाहिलं ज्योतिषाचार्यांनी आणि थक्कच झाले. म्हणाले, हिचं भविष्य कथन करण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही. ही अत्यंत असामान्य मुलगी आहे. 50-100 वर्षानंतर तुम्हा आम्हाला कुणी जाणणार सुद्धा नाही, आठवणीत आपण राहणार पण नाही. पण ही कन्या शेकडो वर्ष जरी उलटून जातील तरी हिला कुणी विसरणार नाही. हिच्या यशाचं गुणगान होईल, ही महान भक्ता होईल. हिचं जीवन कसं असेल? ते म्हणाले, हे बघा, संतांचं, भक्तांचं जीवन जन्मपत्रिका पाहून सांगता येत नाही आणि सांगूही नाहीये, कारण त्यांचं जीवन कर्मानुसार चालत नाही. त्यांचं जीवन भगवत इच्छेनुसार चालतं. पण या सगळ्या भक्तांच्या, सगळ्या संतांच्या जीवनाचा एकच कॉमन फॅक्टर सांगता येतो, आणि तो म्हणजे गुरु त्यांचा उच्चीचा असतो. बृहस्पती जो असतो ना, तो उच्च असतो. कोणत्याही संतांची पत्रिका घ्या, बाकी जीवनाची जी घडी असते ती अस्ताव्यस्त असू देत, पण त्यांचा जो गुरु असतो तो उच्चाचाच असेल. ज्योतिष तर वेदांग आहे. ज्योतिषशास्त्र अत्यंत शुद्ध शास्त्र आहे. आपली या ज्योतिषशास्त्रानुसारच आम्ही हे सांगतोय, ही आपली कन्या साध्वी होईल. आता त्या काळामध्ये ही कल्पना रुजणारी नव्हती. स्त्रियांना एवढी मुभा नव्हती. बापरे, साध्वी म्हणता क्षणी पायाखालची जमीन सरकली. ही साध्वी होईल, ही संन्यास घेईल, बापरे, मग लग्न नाही का होणार हिचं? नाही, लग्न तर होईल. मग लग्न होईल तर मग ही संन्यास कसा घेईल? मग म्हणजे हिच्या पतीचा काय देहांत लवकर होणार आहे की काय?
नाही नाही, तसं तर मुळीच नाही. अहो, हिच्या पतीचं इतकं अखंड हिला सौभाग्य मिळेल, अखंड सौभाग्यवान राहील ही. हिचा पती अमर आहे, युगानुयुग हिचा पती राहील. अरे हो, ही अशाशी विवाह करेल ज्याचा मृत्यूच होणार नाही. अरे पण पण मला काही कळत नाहीये. मग मग ही अखंड सौभाग्यवती पण होईल आणि मग ही साध्वी पण होईल. मग याचा अर्थ काय? मला काही जुळत नाही, समजत नाहीये. सांगितलं ना मगाशी, संतांचं भक्तांची जीवनकथा सांगू शकत नाही. हां, पण एवढंच सांगतो की अखंड सौभाग्यवती ही राहील. अगदी अंतिम दिनापर्यंत हिच्या कपाळावर सिंदूर राहील, साध्वी होईल. आणि तरी जीवन कसं असेल मला जरा थोडं सांगता का? थोडं तरी सांगा बघा, काही सांगता आलं तर. असं म्हणताय? बघतो. नाही हो, नाही सांगता येत, खरंच नाही सांगता येत. हां, पण ठीक आहे, प्रयत्न करून बघतो. विचार करू लागले. अहो, ही मुलगी आहे ना म्हणून काळजी वाटते. बघा बरं, काही ग्रह काही करावी लागेल का, शांती किंवा काय, जरा थोडं सांगा मला. बघा, संघर्ष तर खूप राहील, दुःख आणि त्रासही खूप दिसतोय हिला. असं तर आहे तिचं जीवन. हो, संघर्ष भरपूर आहे. आणि आणि मग त्याच्या पुढचं जीवन कसं असेल हिचं? हे बघा, त्याच्या पुढचं जीवन तर असं असेल की अध्यात्मात सर्वोच्च अवस्था प्राप्त होईल हिला. असं म्हणताय? हो हो, अतिशय उच्च पातळीवर जाईल. आणि आयुष्य आयुष्य कसं असेल? आयुष्यही बरं दिसतंय, जवळजवळ 65-66 वर्ष असणार. बघा, हे भारताचं ज्योतिष आहे, जन्माच्या वेळीच आयुष्य सांगितलंय. हां, पण हिचा मृत्यू अचानक होईल आणि अनोखा होईल आणि अद्भुत होईल. असा मृत्यू कधीच कोणाचा झाला नाही. राव दुधाजी हे सर्व जाणून घेऊन आश्चर्यचकित झाले. त्यांनी कोणाला सांगितलं नाही हे, पण जाणून मात्र सगळं घेतलं. आणि सर्वात जास्त प्रेम इतरही नातवंड होतीच की त्यांना. इतर 4 मुलांच्या एक एक मुलगा, एक मुलगी होतीच त्यांना, नातवंड होतीच. पण सर्वात जास्त प्रेम त्यांनी मीरेला दिलं. आता मीरेचा आपल्या दादांजींशी फार स्नेहपूर्ण जवळीक झाली होती. लाडकी नात होती ना ती त्यांची. व्हायचं काय, हे बाळ आईकडे दूध पिऊन यायचं आणि आजोबांकडे खेळायचं. आणि आजोबा सुद्धा अगदी दिवस रात्र रात्र होईपर्यंत मीरामय होऊन जायचे. आता रतन सिंग म्हणजे मीरेचे वडील यायचे, म्हणायचे, दादाजी आप थोडा आराम कर लो, कितना खेलते हो, आप थक जाओगे. छे छे, पण त्यांना विश्रांती नकोच होती, कारण मीरेशी खेळताना त्यांना थकवाच यायचा नाही. त्यांचा मीरेप्रती भावच बदलून गेला होता. ती आपली नात, ती एक मुलगी, असा भाव तर केव्हाच मावळला होता. ती एक संत आहे, जितकी संत सेवा करता येईल तेवढी करायची, या नात्याने ते तिला खेळवायचे. अनेक कथा सांगायचे, रामाच्या, कृष्णाच्या, संतांच्या, भजनं म्हणायचे. एकदा काय झालं, मीरा खूप रडत होती. असं असतंच ना की मूल रडायला लागलं की आजोबा आजी लगेच घेतात, बाहेर फिरायला नेतात, काऊ दाखवतात, देवळात घेऊन जातात, मग ते मूल शांत होतं. इथे आजोबांनी पण तेच केलं. रावदुदाजींचं स्वतः बांधलेलं एक मंदिर होतं. राजेच म्हटल्यावर त्यांचं स्वतःचंच मंदिर असणार. तिथे 4 भुजानाथ होते, ते कृष्णच होते. 4 भुजानाथांचं मंदिर होतं. त्या मंदिराकडे ते घेऊन गेले. आता राजे होते ते तिथले, लगेच पुजारी धावत आले. मीरेला त्यांनी घेतलं, दर्शन करवलं. मीरा तेव्हा रांगत होती. जशी मंदिरात गेली तशी मीरा एकदम चुप, एकदम शांत होऊन गेली, रडायची थांबली.
मीरा रांगत होती, खेळत होती आणि पुजारी आणि रावदुधाजी बोलत होते. करता 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 थोड्या वेळाने लक्षात आलं की मीरा कुठे दिसत नाही. खूप शोधलं, घाबरून गेले. रावदुधाजी घाबरले, पुजारी घाबरला, सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. कुठे गेली? आत्ता तर होती इथे, रांगत होती, आपल्या डोळ्यासमोर होती, गेली कुठे मुलगी? अचानक कुठे गेली? आणि गर्भगृहाकडे लक्ष गेलं. तिथे मीरा रांगत रांगत गेली. गर्भगृहातल्या 4 भुजानाथांच्या पायाला दोन्ही हातांनी छोट्या छोट्या पकडून ठेवलं होतं आणि त्यांच्या चरणांकडे बघत बसली होती. मग काय, मग तर दादाजींनी उचलून घेतलं, लाड केले, घरी आणलं आणि सगळ्यांना ही बातमी सांगितली. आता तर मीराची रडायची वेळही ठरलेली होती आणि कारणही ठरलं होतं. मग दादाजी रोज तिला मंदिरात घेऊन जायचे. मग ती मीरा अगदी प्रफुल्लित व्हायची. बोलता येऊ लागल्यावर तर मीरा अनेक प्रश्न विचारायची दादाजींना आणि सगळे भगवंताविषयक प्रश्न असायचे. दादाजी देव कुठे राहतो? अगं, देव सर्वत्र असतो. मग तो आपल्याला का बरं नाही दिसत? दिसतो ना, ध्रुवाला दिसला, प्रल्हादाला दिसला. मग सर्वांना का नाही दिसत? त्यांनाच का दिसला? आता मीरा लहान आहे. दादाजींनी पण तसंच उत्तर दिलं. मोठं तत्वज्ञान सांगून उपयोग नव्हता. दादाजी म्हणाले, हे बघ, तू दूध पिते की नाही? हो. तुझी आई सेविकांकडून, त्या दासींकडून तूप काढून घेते की नाही? हो, काढून घेते. त्या असं दही बिलवतात आणि ते मंथन करतात, मग लोणी निघतं. मग मी पाहिलंय, ते तूप कढवतात दासी. हो ना, पाहिलंय ना? मग तूप व्याप्त आहे दुधामध्ये, पण ते तूप निघायला दुधाची प्रक्रिया करावी लागते. दुधाचं दही, दह्याचं लोणी आणि मग लोण्याचं तूप होतं ना, पण ते असतंच की नाही त्यामध्ये, दुधामध्ये असतंच की नाही तूप? मग तसा भगवंत सर्वत्र आहे, पण प्रक्रिया करावी लागते. आपल्या मनाची, भक्तीची प्रक्रिया झाली की ते आपल्याला दिसतात. ध्रुवानी तशी भक्ती केली, प्रल्हादानी तशी भक्ती केली, म्हणून त्यांना दिसले. जे भक्ती करतील त्यांना दिसेल. मग भगवंत प्रगट कसे होतात? केव्हा होतात? कोणत्या प्रक्रियेने होतात? हे बघ, भगवंत ना केव्हाही प्रगट होऊ शकतात. आत्ता म्हणशील तर आत्ता होऊ शकतात. आणि प्रक्रिया म्हणशील ना बेटा, तर प्रेम हीच प्रक्रिया त्यांना आवश्यक आहे. बाकी त्यांना काही नको. प्रेमाने ते प्रगट होतात. मग प्रेम कसं प्रगट होतं दादाजी? प्रेम प्रगट होतं सत्संगाने. सत्संग करावा लागतो. चांगल्या व्यक्तींचा सहवास, चांगल्या ग्रंथांचं वाचन, नामजप, चांगले विचार, त्यांचा सत्संग हवा. मग प्रेम येतं. दादाजी अजून सांगा ना. असं नाही, तुम्ही खूप छान सांगता, मला सगळं समजतं. मग मी हे सगळं जाऊन ना असंच्या असं मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते. अजून सांगा. बरं सांगतो बरं बाळा. हे बघ, तू आगपेटी पाहिली आहे? हो, पाहिली आहे ना. काय असतं त्याच्यामध्ये? त्यामध्ये काड्या असतात. मग त्यावर काय असतं? त्यामध्ये बारूद लावलेलं असतं, म्हणजे एक असं लालसर ज्वलनशील पदार्थ असतो. बरोबर. मग तो पेटतो का? नाही, तो तसा नाही पेटत, पण ते आगपेटीच्या बाजूला खरखरीत भाग असतो ना, त्याच्यावर घासलं की ते पेटतं. अगदी बरोबर. त्या कडेला खाचा असतात ना, त्याच्यावर ते घासावं लागतं ना, मग ते पेटतं की नाही? अगदी बरोबर. बघ बरं. मग तसंच राम, कृष्ण हे काय आहे? हे त्या काडीचं बारूद आहे. तो ज्वलनशील पदार्थ आहे. आणि भक्ताचं हृदय काय आहे? आगपेटीच्या ज्या खाचा असतात ना बाजूच्या,
ते भक्ताचं हृदय आहे. त्यावर नाम घासलं ना की ते प्रेम प्रज्वलित होतं. हो दादाजी, असं असतं? वा वा, आता मला कळलं. या उदाहरणाने मला नक्की कळलं. म्हणजे नामानी हृदयावर घासलं की प्रेम प्रज्वलित होतं, असंच म्हणायचंय ना? हो हो हो, अगदी असंच म्हणायचंय. दादाजी अजून सांगा, अजून सांगा, खरंच सांगा, अजून मला अजून ऐकायचंय. बरं ठीक आहे, सांगतो अजून. हां, बघ, तुझी आई मेहंदी लावते की नाही? हो हो, जेव्हा सण उत्सव असतो ना तेव्हा माझी आई मेहंदी लावते, मला सुद्धा लावते. कशी असते बरं ती मेहंदी? ती मेहंदी ना पानं असतात दादाजी. ती पानं आणतात आमच्या दासी. मग काय करतात? मग न ती पानं मी बघितलं एका भांड्यामध्ये भिजवून ठेवतात. अच्छा. आणि मग? हां, आणि मग त्यानं काहीतरी दगड असतो, त्याच्यावर ते वाटतात. हां, त्याला म्हणतात पाटा वरवंटा. त्या पाटा वरवंट्यावर बारीक त्याचा लेप करतात. पाहिलंय का तू? हो हो दादाजी, मी हे पाहिलंय. उत्सवाच्या वेळेला तो लेप त्यांनी काय केलं, वाटीत घेतला आणि मोरपंखांनी माझ्या आईच्या हातावर नक्षी काढली होती आणि मग आईने पण माझ्या हातावर नक्षी काढली होती. असं का? बरं बरं बरं. मग सांग बरं, पानं कोणत्या रंगाची असतात? पानं पानं तर हिरव्या रंगाची असतात. आणि मग आई जेव्हा मेहंदी लावून हात धुते, मेहंदी लावून झाली खूप तासांनी की जेव्हा हात धुते, मग आईच्या हाताचा रंग कोणता होतो ग? हा, आईच्या हाताचा रंग लाल होतो. मी पाहिलाय, माझ्याही हाताला लाल लाल नक्षी होती. मग सांग मला, पानं हिरव्या रंगाची आणि हातावर लाल रंग ग कसा आला? नाही नाही, ते मला नाही माहिती दादाजी, ते नाही माहिती मला. हे बघ बेटा, मेहंदीची पानं दिसायला हिरवी असतात, पण त्याचा रंग लाल असतो, बरोबर? तो लाल केव्हा होतो? जेव्हा ती पाण्यात भिजतात आणि पाटावर वंट्यावरती वाटली जातात, तेव्हा ती लाल होतात. नामही तसंच आहे. नाम दिसायला सामान्य वाटतं. राम नाम, कृष्ण नाम, गोविंद नाम, हरी नाम, राधा नाम साधं वाटतं, सामान्य वाटतं. पण जेव्हा ते नाम हृदयरूपी पाट्यावर जिव्हारूपी वरवंट्याने घासलं जातं ना, तेव्हा त्याचा रंग प्रेमाचा चढतो. कृष्ण प्रेमाची लालिमा येते बेटा. अच्छा दादाजी, असं असतं? हो बेटा, असंच असतं. वा वा, मला किती छान समजावलं दादाजी तुम्ही. खूप छान आवडलं मला हे उदाहरण. अगं बेटा, हे बघ, या संबंधी ना एक दोहा पण आहे, पाठ करून टाकतो. चल, म्हण बरं माझ्या मागोमाग. राधा, म्हण माझ्या मागोमाग. मीरा, म्हण माझ्या मागोमाग. म्हणा. जिव्हा को लोहड़ी करो, जिव्हा को लोहड़ी करो, सिलबट हृदय बनाए, सिलबट हृदय बनाए, राम नाम नित रगड़िए, राम नाम नित रगड़िए, तब लाली दर्शाए, तब लाली दर्शाए. कळलं का तुला? जिव्हा ही वरवंटा करायची आणि सिलबट म्हणजे पाटा, हृदय आहे. तर पाटा वरवंटा म्हणजे ते नाम त्या हृदयावर घासायचं. आणि कसं? रामनाम नित रगडिये. नित्य म्हणजे नेहमी, अखंड. तबला आली दर्शाय. आणि मग जेव्हा प्रेम निर्माण होईल ना, तर ते अद्भुत असेल. खरं आजोबा, खरंच असं होईल? हो बेटा, असंच होईल. आता तो दोहा तर मीरा वारंवार म्हणू लागली, सारखा म्हणू लागली. आणि नुसतंच म्हणू लागली नाही, 4 म्हणण्यात तिचा पाठही झाला. जिव्हा तो लोहड़ी करो, सिलबट हृदय बनाय, राम नाम नित रगडिये, तब लाली दर्शाय. अरे वा, तुला पाठही झाला दोहा.
छान छान छान. मीरेनी दादाजींच्या गळ्यात दोन्ही हात टाकले. आपले छोटे छोटे हात त्यांच्या भोवती गुंफले. दादाजी पण खुश झाले. मीरा पण आनंदी झाली. मीरा म्हणाली, दादाजी, बरं झालं तुम्ही माझे दादाजी झाले. मला तुम्हीच हवे होते. दादाजी म्हणाले, अगं तूच मला नात हवी होती. तू आल्याने मी धन्य झालो बेटा, धन्य झालो, धन्य झालो. भाग 4 समाप्त.